आहे इथंच मथुरा काशी, आहे इथंच मथुरा काशी, अभिमानानं सांगतो मी हाय शिर्डीचा रहिवाशी. खरं तर मला नाव पण खूप ठेवण्यात आले की शिकेल मुलगा आहे, गाणे गातो, वाजवतो, असं करतो तसं. कुठल्याही प्रसंगाला खचून गेलो नाही. बाबांचा आशीर्वाद होता. पण ज्या वेळेला मंदिरामध्ये मी कार्यक्रम केला आणि मंदिरामध्ये मला साक्षात बाबांचा आवाज माझ्या कानावरती आला की तुला कुठंही काम करण्याची गरज नाहीये, माझी सेवा, माझी चाकरी हीच तुझी नोकरी आहे. आणि हा प्रसंग माझ्या जीवनातला खरा प्रसंग आहे. बाबाच सर्व काही मला सुचवत असतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मला सांगितलं तर बाबा ते गाणं माझ्याकडून करून घेत असतात. जमिनीवरती घर बांधलंय पण आम्ही स्वर्गामध्ये राहतो. जमिनीवरती घर बांधलंय पण आम्ही स्वर्गामध्ये राहतो. हे तर आमचं नशीब आहे की आम्ही साईंच्या शिर्डीमध्ये राहतो. बोला ओम साईराम. स्वर्ग आहे गाव माझं, आहे इथंच मथुरा काशी. स्वर्ग आहे गाव माझं, आहे इथंच मथुरा काशी, आहे इथंच मथुरा काशी. अभिमानानं सांगतो मी हाय शिर्डीचा रहिवाशी, अभिमानानं सांगतो मी हाय शिर्डीचा रहिवाशी. गर्व वाटतोय खरोखर, अहो मी हाय शिर्डीकर. ओम साईराम. आपण आज नानावीर आपल्या शिर्डीतले प्रख्यात गायक आहेत. बाबांच्या विषयी असतील किंवा आपल्या येथील सामाजिक विषय असतील, राजकारणी नेते मंडळी असतील, यांच्यावर गाणं नेहमी नानाभाऊच्या माध्यमातून आपल्यासाठी एक मेजवानीच असते नानाभाऊंचं गाणं म्हणजे. आणि आता पुन्हा एकदा शिर्डीच्या मातीवर म्हणजे शिर्डीच्या भूमीसाठी, शिर्डीच्या गावाच्या लोकांच्या सन्मानार्थ एक गाणं आपण रिलीज केलंय. नानाभाऊ, काय गाणं आहे हे आणि कशा पद्धतीने आपण या गाण्याचे बोल आहेत? सर्वप्रथम माझा सर्वांना साईराम. खरं तर आम्ही आमचं नशीब समजतो की साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही राहतो. आणि बरेचसे गाणे बाबांनी माझ्या हातून करून घेतले. आणि मला असं वाटलं की आपण ज्या पावन नगरीमध्ये, ज्या पावन भूमीमध्ये आपण राहतो, तर त्या भूमीवरती एक गाणं झालं पाहिजे. तर माझ्या डोक्यामध्ये एक थीम सुचली. त्या थीमनुसार मला असं वाटलं की शिर्डीवरती एक गाणं झालं पाहिजे. तर त्या गाण्याचे बोल आता इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होत आहे. शिर्डीकरांनी खूप प्रेम त्या गाण्याला दिले आहे. तर त्या गाण्याचं एक छोटंसं कडवं तुमच्या समोर सादर करतो. स्वर्ग आहे गाव माझं, आहे इथंच मथुरा काशी. स्वर्ग आहे गाव माझं, आहे इथंच मथुरा काशी, आहे इथंच मथुरा काशी. अभिमानानं सांगतो मी हाय शिर्डीचा रहिवाशी, अभिमानानं सांगतो मी हाय शिर्डीचा रहिवाशी. गर्व वाटतोय खरोखर, अहो मी हाय शिर्डीकर. तर हे त्या गाण्याचे बोल आहे. आणि हे गाणं बाबांनीच मला सुचवलं. काय या बाबांच्या पावनभूमीमध्ये हे गाणं आपण केलं, कसे सुचले बोल आणि काय नेमकी कॉन्सेप्ट, कशामुळे हे गाणंच करावं वाटलं? बाबांच्या नगरीत आपण राहतो, खरं तर पुण्यवान आहोत, आणि बाबांच्या भूमीसाठी किंवा गावकऱ्यांसाठी असं गाणं कधी बनलेलं नव्हतं ना, असं कसं सुचलं अचानक? खरं तर मी खूप खूप धन्यवाद देतो बाबांना की मी कुठं क्लास पण केलेला नाहीये, कुठं लेखन पण केलेलं नाहीये. आणि आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की गुरु करावा लागतो. तर माझे आयुष्यामध्ये आई वडील हे प्रथम गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे साईबाबा. आणि बाबाच सर्व काही मला सुचवत असतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मला सांगितलं तर बाबा ते गाणं माझ्याकडून करून घेत असतात. शिर्डीच्या मातीत आपण जन्म घेतलेला आहे आणि शिर्डीच्या मातीत जन्म घेतलेला व्यक्ती हा एक तर पुण्यवान असतो, नशीबवान असतो. दिल्लीपर्यंत आपण झेंडा फडकवलाय, तिथं सुद्धा आपले कार्यक्रम होतात. काय आनंद वाटतो त्या ठिकाणी गेल्यानंतर, आणि शिर्डीकर असल्यामुळं कसा सन्मान त्या ठिकाणी मिळतो आपल्याला, काय अनुभव आहे तिथले? खरं तर बघा, मला हिंदी स्पष्ट बोलता सुद्धा येत नव्हतं. आणि आज बाबा म्हणजे आमचं सर्वांचं स्वप्न होतं की दिल्लीमध्ये कार्यक्रम साई भजन संध्या आली पाहिजे. आणि दिल्लीमध्ये कविता सिंग म्हणून एक दिदी आहे. तर त्या दिदीनं ज्या वेळेला भजन माझे ऐकले आणि त्या दिदीला वाटलं की नानावीर यांचं भजन आपण दिल्लीमध्ये ठेवू. तर ज्या वेळेला दिल्लीमध्ये माझा कार्यक्रम झाला, अक्षरशः त्या व्यक्तीला वाटलं की हा मराठी गायक आहे पण कार्यक्रम कसा होऊ शकतो. पण ज्या वेळेला माझा कार्यक्रम झाला आणि झाल्याच्या नंतर सर्व तिथले साई भक्त रडायला लागले.
आणि शेवट हसायला सुद्धा लागले. म्हणजे जसा प्रसंग असेल, बाबांच्या चरित्रावरती जे काही माझे भजनं असतात, जसा प्रसंग असेल तसं इतकं आनंदीमय वातावरण त्या दिल्लीमध्ये मी केलं. म्हणजे बाबांनी माझ्याकडून करून घेतलं आणि त्या दिदींना अक्षरशः माझी पाठ थोपटली. आणि त्याच दिल्लीमध्ये सोमनाथ भारती म्हणून आमदार आहे, ते आमदार सुद्धा त्या कार्यक्रमाला आलेले होते. त्यांनी सुद्धा माझी पाठ थोपटली आणि त्यांना सुद्धा खूप आनंद वाटला. आणि आमचं भाग्य समजतो की बाबांच्या आशीर्वादानं आज आम्ही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कार्यक्रम करतोय. अनेकदा आम्ही असं ऐकलंय की शिर्डीतून तिथं व्यक्ती गेल्यानंतर बाबा आल्याची त्यांची भावना असते आणि ते अक्षरशः पाया पडतात की बाबाच स्वतः आले. तर काय आनंद वाटतो, असा सन्मान त्या ठिकाणी मिळतो, असा एखादा प्रसंग त्या ठिकाणचा? खरं तर माझं स्वप्न होतं अगोदर, का घरच्यांचं सुद्धा स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं, महाराष्ट्र पोलीस व्हावं किंवा भारतीय सैन्य दलामध्ये मी भरती व्हावं. पण मी सुद्धा खूप प्रयत्न केले. लहानपणापासून व्यायामाची सवय होती, लहानपणापासून रनिंगची सवय होती. आणि खरं तर आज मी मुंबईमध्ये पोलीस सुद्धा असतो. पण बाबांनीच मला माझा जीवनातला एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेला बाबांच्या मंदिरामध्ये, म्हणजे लहानपणापासून कलेची तर आवड होती, जिथं जिथं मी कार्यक्रमाला जायचो लोकांना खूप आवडायचं नवीन नवीन. आणि खरं तर मला नाव पण खूप ठेवण्यात आले की शिकेल मुलगा आहे, गाणे गातो, वाजवतो, असं करतो तसं करतो. नावं पण सुरुवातीला ठेवण्यात आले. पण मी कुठल्याही प्रसंगाला खचून गेलो नाही. बाबांचा आशीर्वाद होता. पण ज्या वेळेला मंदिरामध्ये मी कार्यक्रम केला आणि मंदिरामध्ये मला साक्षात बाबांचा आवाज माझ्या कानावरती आला की तुला कुठंही काम करण्याची गरज नाहीये, माझी सेवा, माझी चाकरी हीच तुझी नोकरी आहे. आणि हा प्रसंग माझ्या जीवनातला खरा प्रसंग आहे. आणि ज्या वेळेला बाबांचा आवाज ज्या वेळेला माझ्या कानावरती साक्षात आला, तिथून पुढं माझं आयुष्य खरंच बदलून गेलं. आणि खूप छान वाटतं मनाला. अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येतात की ज्या वेळेला आपण महाराष्ट्र सोडून बाहेर जातो आणि बाबांवरची लोकांची जी भक्ती आहे, इतकी भक्ती आहे. आपण शिर्डीमध्ये राहतो, खरं तर शिर्डीकरांना जाणीव झाली पाहिजे, ज्यांना जे बाबांना मानत नाही त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपला सर्व उदरनिर्वाह हा बाबांवरती अवलंबून आहे. मी फक्त उदरनिर्वाह चालतो म्हणून नाही, पण बाबा एक असं दैवत आहे, बाबांचं नाव साई आहे. सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर. बाबांसारखा श्रेष्ठ, बाबांसारखं दैवत या जगामध्ये कुठंच नाही असं मी मानतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण सुजय विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्यावर सुद्धा गाणे बनवले आणि ते खूप गेले, गाजले खूप. कसं यांच्याबद्दल आता बाबांचं गाणे करता करता अचानक राजकारण्यांकडे वळणं किंवा त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतो किंवा कसं हे सुचतं या गोष्टी? ज्या वेळेला मी मुंबईला माझ्या गाण्याची रेकॉर्डिंगसाठी मी ज्या वेळेला मुंबईला प्रवासात होतो आणि माझ्या डोक्यामध्ये आलं की आपल्या नगर जिल्ह्याचं यंग जनरेशन, म्हणजे युवा पिढीनं ज्यांना खूप डोक्यावरती उचललेलं आहे, खूप पूर्ण नगर जिल्ह्याचं प्रेम ज्यांच्यावरती आहे, असे विखे घराण्यामध्ये लाभलेले कोहिनूर हिरे, सुजयदादा विखे पाटील, तर यांच्यावरती गाणं करायला मला फक्त 5 ते 10 मिनिटं लागले. कारण की दादांचा सर्व त्यांनी जो विकास केलेला आहे, त्यांनी जे लोकांना जो जीव लावलेला आहे, लोकांचं प्रेम त्यांच्यावरती आहे, तर फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ते गाणं बाबांनी माझ्याकडून लिहून घेतलं. त्या गाण्याचं एक कडवं तुम्हा सर्वांना सांगतो. आहो नगर जिल्ह्यामध्ये ज्यांची वेगळीच अदा आहे, ज्यांच्या देवरती सारा नगर जिल्हा फिदा आहे, नगर जिल्हा फिदा आहे, त्याच हस्तीच नाव सुजय दादा आहे, आमचे सुजय दादा आहे. आणि हे कडवं संपूर्ण नगर जिल्ह्यानेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर धरलं. आणि दादांनी सुद्धा त्या गाण्याबद्दल माझं खूप कौतुक केलं. मी दादांचा खूप आभारी आहे. राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदादा असतील यांच्यासोबत प्रत्यक्षात भेट घेण्याची कधी वेळ आली? हो. ज्या वेळेला गाणं रिलीज ज्या वेळेला होणार होतं त्यावेळेला ते गाणं अगोदर मी दादांना दाखवलं, साहेबांना सुद्धा दाखवलं आणि मग ते गाणं मी रिलीज केलं. किंवा मला असं वाटलं की त्या गाण्यामध्ये माझ्याकडून जर समजा काही चुका झालेल्या असतील तर दादा त्या मला सांगतील. पण दादांना पण ते गाणं खूप आवडलं आणि जनतेला सुद्धा ते गाणं खूप आवडलं. आणि ज्या वेळेला दादांना मी भेटलो त्यावेळेला दादांनी शाबासकीची थाप दिली. हीच थाप माझ्यासाठी म्हणजे एक प्रोत्साहन आहे माझ्यासाठी. आता हे जे आपण गाणं रचलेलं आहे हे शिर्डीकरांसाठी, शिर्डीकरांना आवडेल नक्कीच, यात काही शंका नाही. मात्र काय भावना आहे आपली शिर्डीकरांच्या बाबतीत नेमकी, का शिर्डीकर म्हणजे नेमकं काय? आता शिर्डीकर जे शिर्डीमध्ये राहतात त्यांच्यासाठी एक सांगतो मी, का जमिनीवरती घर बांधलंय पण आम्ही स्वर्गामध्ये राहतो. जमिनीमध्ये घर बांधलंय पण आम्ही स्वर्गामध्ये राहतो. खरं तर आमचं नशीब आहे की आम्ही साईबाबांच्या शिर्डीमध्ये राहतो. आणि शिर्डीकरांना माझी कळकळीची एकच विनंती आहे, त्यांच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे
की जसे तुम्ही माझ्या दारात आला साई असेल, सुजयदादांचं गाणं असेल, बहिणीचं गाणं असेल, भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं, हे सुद्धा गाणे माझे खूप मिलियनमध्ये आहे. तसंच प्रेम या गाण्याला तुम्ही द्यावं अशी माझी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. यापुढील काळात आज आणखी कोणते गाणे आपली बनवायची इच्छा आहे का? ते अजूनही आपल्या डोक्यात आहे, मात्र ते करायला वेळ मिळत नाही किंवा असं हा, हा, काही हा. आहे का? गाणे तसे माझे भरपूर आहे. रक्षाबंधन होतं आणि एक 3-4 वर्षापूर्वी एक छोटंसं कडवं ते सुद्धा तुम्हाला ऐकतो, ते सुद्धा खूप व्हायरल झालेलं आहे. अ, बहिणीचा आदर भावाला जशी आंधळ्याची काठी, भावाचा आदर बहिणीला जशी आंधळ्याची काठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी हो. तर हे गाणं ज्या वेळेला एक बहीण आणि भाऊ ज्या वेळेला ऐकतो ना, त्यांचे भांडणं जरी झालेले असतील तरी या गाण्यामुळे त्यांचे संबंध एकत्र झालेले आहे. हे गाणं ज्यांनी बघितलं नसेल त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, हे गाणं सुद्धा नक्की बघा. आणि ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो, आपल्यावरती जळणारे, आपल्यावरती काड्या करणारे सुद्धा खूप आहे. आणि असंच त्याच्यावरती एक गाणं केलं होतं मी. जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून जळवायचं, माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. हे सुद्धा गाणं खूप व्हायरल झालं. आणि आता मुंबईवरून जेवढ्या पालख्या आहेत शिर्डीमध्ये, तर त्या पालखीत आज सुद्धा हे गाणं वाजते. आता ट्रेंडिंग चालू आहे, ते गाणं ऐकवतो. सांज सकाळच्या पहाराला माझ्या दारात आला साई, दारात आला साई, मन भिक्षा वाढ माई. हे सुद्धा गाणं खूप चालतंय. आणि अजून येणारे जे गाणे आहे माझे, त्याच्यावरती सुद्धा तुमचं एक शिर्डीकर म्हणून माझ्यावरती तुमचं प्रेम असू द्या. आता एकच माझी शिर्डीतील ग्रामस्थांना एकच विनंती आहे की फुल हार जे बाबांच्या मंदिरामध्ये चालू झालेले आहेत, तर कृपया माझी सर्व म्हणजे ग्रामस्थांना विनंती आहे की भक्तांची लूट होणार नाही या या पद्धतीनं दुकानदारांकडे याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि जे भक्त आपल्या बाबांच्या शिर्डीमध्ये येतात, तर त्या शिर्डी येणाऱ्या भक्तांमध्येच आपण एक साईबाबा बघितले पाहिजे. आणि बाबा म्हणूनच तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आणि मी बाबांचरणी एकच प्रार्थना करतो की या विषयावरती याच विषयाला अनुसरून मी बाबांचं गाणं नवीन करतोय, तर बाबांनी याच्यामध्ये मला आशीर्वाद द्यावा, हीच साईचरणी माझी प्रार्थना आहे. झालेल्या निवडणुकीबद्दल एखादं गाणं येईल अशा अनेक प्रेक्षकांची अपेक्षा होती, मात्र ते काही आलं नाही किंवा निवडणुकीत सुद्धा तुमचं गाणं आलं नाही. त्याबद्दल काही विचार केलाय? आता मी जरासा माझ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला सोशल मीडियावरती कुठलाही वेळ मिळाला नाही, पण नक्कीच मी दादांवरती आता एक सुंदर गाणं परत एकदा घेऊन येतोय. आणि त्या दादांनी जसं मुजफ्फरनगर जिल्ह्यासाठी जो विकास केलेला आहे, दादा जे नेतृत्व आहे, दादांवरती जो प्रेम करणारा समुदाय आहे, तर त्यालाच अनुसरून मी एक दादांवरती आता जसं त्याच हस्तीचं नाव सुजय दादा आहे, तसं या विकास कामावरती दादांनी आणि विखे घराण्याचं काय योगदान आहे, शालिनीताई विखे असतील, धनश्रीताई विखे असतील, राधाकृष्ण विखे असतील, सुजयदादा विखे असतील, निवडणुकी काळामध्ये एक कुटुंब काय असतं, जनतेसाठी एक कुटुंब काय असतं, हे या विखे परिवारानं दाखवून दिलेलं आहे. आणि त्यालाच धरून मी विखे परिवारावरती एक गाणं करतोय. तर ते गाणं आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सर्वांनी बघावं, हीच तुम्हा सर्वांचरणी प्रार्थना आहे. साई न्यूज आता एक मी खूप खूप धन्यवाद देतो साई न्यूजचे प्रशांत दादा अग्रवाल यांचे, की शिर्डीमध्ये ज्या पण काही घटना घडत असतील त्याचा लगेच पूर्ण शिर्डीकरांना ज्या चॅनल मार्फत बघायला मिळतं ते म्हणजे साई न्यूज. आणि जेवढे पण साई न्यूजचे सबस्क्राईब आहे त्यांनी ही जी बातमी पडते ती बातमी पूर्ण बघावी आणि जेवढं होईल तेवढं शेअर करावा, लाईक करावं. मी तुम्हा सर्वांचा लाडका साई भजन सम्राट गीतकार गायक नानावीर साई न्यूजचं मनापासून आभार व्यक्त करतो. ओम साईराम. नाना भाऊनी जे गाणं नवीन आणले खूपच छान असं गाणं आहे. आणि नाना भाऊनी कुठलं शास्त्रीय किंवा संगीताचा कुठला असा कोर्स काही क्लास वगैरे काही केलेला नाही, परंतु त्यांना जे सुचतंय ते सर्व बाबांची लीला आहे. बाबाच त्यांच्या डोक्यामध्ये असे सुंदर सुंदर गाण्यांचे विचार आणि काव्यरचना टाकतात, त्यामुळे अतिशय सुंदर सुंदर गाणे ते बाबांचे भजनं सर्वांसमोर आणत असतात. आणि आता हे गाणं आणलंय नाना भाऊनी, हे खूपच छान आणि सर्वांचं मन मोहून घेणारं गाणं आहे, सर्व प्रेक्षकांना आवडणारं आणि सर्वांनी लाईक ते गाण्याला करावा अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही नाना भाऊंसोबत काम करत असतो, त्यामध्ये मी बाबांचा रोल करतो, तर खूपच छान वाटतं. म्हणजे एक नाना भाऊ सोबत काम करत असताना त्यामध्ये मी बाबांचा रोल करतो ना, तर असं वाटतं का बाबा आपल्याला काहीतरी एक वेगळं काम, म्हणजे बाबा संतांचा रोल आपण करतो
त्यावेळेस आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आपण बाबांचा रोल करतो, आपण वाईट वागलं नाही पाहिजे, हे सर्व आम्हाला नाना भाऊंकडून शिकायला भेटतं. नाना भाऊंची बाबांवर जेवढी श्रद्धा आहे आणि त्यांचं बघून आपल्याला हे बाबांची भक्ती करण्याची श्रद्धा आणखी मनामध्ये प्रेरित होते आणि मनाला अतिशय आनंद होतो. आम्ही 1-2 वर्षापासून नानाभाऊ सोबत आहे. आम्ही दिल्लीलाही गेलो, नानाभाऊंसोबत खूप छान असा प्रोत्साहन भेटतो आम्हाला. तिथले भक्त आमची खूप सारी छान सेवाही करतात. जसं की आम्ही शिर्डीतून साक्षात बाबा हे त्यांच्या दारी आलंय अशी ते आमची सेवा करता. आम्ही नानाभाऊ सोबत राहतो तर आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे की नानाभाऊने एक आम्हाला वेगळी वाट व दिशा दाखवली. ओम साईराम. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 70 07.